वा भोजने अरे वा वा खरंच सुंदर सुंदर फार छान भोजने फार छान म्हणजे मला खरंच आय वॉज अनअवेअर की तुमच्यात इतकी कला भरलेली आहे दुसरी आहे बघा नाही पण छान मला कौतुकच वाटलं आनंद याचा झाला की तुम्ही दशावतारातला भाग सादर केलात मी कधी पाहिलं नाहीये पण तुम्ही जे सादर केलं त्याच्यामुळे इच्छा झाली की जाऊन पाहावं प्रत्येक छान छान नाही खरंच थँक्यू फार फार बरं वाटलं तुम्ही आलात फाईल्स आठवणीने घेऊन जा आणि रेफरन्ससाठी थँक्यू प्रल्हाद ना प्रल्हाद थँक्यू थँक्यू परत काही मदत लागली तर कळवेल ओके म्हणजे सर तुम्ही फक्त मोरगावला जाणार आहात हो फक्त मोरगाव म्हणजे वेगळा प्लॅन आहे की समजा दुपारपर्यंत दर्शन झालं तर बाहेर जाऊन जेवायचं आणि मग रात्रीपर्यंत आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारून परत रात्री घरी का काय झालं नाही मला वाटलं तिकडूनच डायरेक्ट तुम्ही सिद्धटेकला जाल परंपरेनुसार आपण मोरगाव नंतर सिद्धटेकचा सिद्धिविनायक करतो ना हा पण नाही तसं नाही करायला हरकत नाही पण काय सुट्टी नाहीये मला दुसऱ्या दिवशी ऑफिसला यायचं आहे ना सर ते सगळं तो बघेल तुम्ही फक्त इच्छा तर दाखवा नाही हो इच्छा खूप आहे पण असं अचानक कसं जमणार ना आम्हाला अचानक असं काहीच जमत नाही प्लॅनिंग करावं लागतं ना आम्हाला असं मॅडम भोजने आहे ना तुम्ही नेताय सिद्धटेकला नाही इकडे माझा भाऊ आहे ना प्रल्हाद आल्हाद भोजने इथे पण आहे अय्या. आपलं मंदिर आहे ना त्या मंदिराच्या एक्झिट गेटच्या समोरच त्याचं हॉटेल आहे अच्छा हो आमचं लहानपणापासूनचं एक तत्व आहे आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करणं आदरातिथ्य करणं आमचं कर्तव्य समजतो आम्ही तिथे जाऊन फक्त एवढंच सांगायचं चिकण्याने पाठवलं भोजने मला किती भाऊ आहेत हे सोडा सर तुम्ही फक्त जाऊन सांगा तर चिकण्याने पाठवलंय तुमच्या राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था होऊन जाईल अय्या, हो की मग चला ना जाऊया नाही ना. नाही जरा थांब, थांब. एक्झिट गेटच्या बाहेर अरे पण तुला कळतंय का ते मला सांगतायत की आपण मोरगाव करून परत सिद्धटेकला जायचंय मग जाऊ ना. मी एकटा ड्राईव्ह करणार आहे लांब आहे ते आपला नेहमीचा ड्रायव्हर आहे का सोबत नाहीये की नाही थांब जरा हा मला चालणार असेल तर विश्वंभर भोजनेंना सांगू का आता विश्वंभर भोजने कोण आहेत माझे काका कमाल ड्रायव्हर आहेत अच्छा तुमच्या पोटातलं पाणी इकडचं तिकडे होणार नाही अय्या, बेस. मग झालं की सॉल्व चला ना जाऊया ना नाही प्लीज नाही असं डायरेक्ट उठलं की निघालं असं असतं का प्लॅनिंग लागतं एक जरा थांब जरा तर तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त हो म्हणून बघा कदाचित मॅडमच्या तोंडून बाप्पाच म्हणत असेल अय्या, हो का हो म्हणा ना नाही नाही हो नाही म्हणा. नाही वनिता हो म्हणा. नाही. हो म्हणा हो, 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 हो. हो वा हो आत्ताच आशुतोषला फोन करतो एक मिनिट भोजने विश्वंभर म्हणालात ना ते काका मग आशुतोष भाऊ तो प्रल्हाद ना आल्हाद ना नाही सर प्रल्हाद मोरगावचा आल्हाद सिद्धटेकचा सिद्धटेकचा. हा हा पालीचा पालीचा काय बल्लाळेश्वर इकडे कोण चाललंय सर तुम्ही आता सिद्धटेक करून येणार म्हणजे तुम्हाला पाली लागणार ना मग येता येता बल्लाळेश्वर करून या ना अय्यो हो की अरे काय हो की? करूया ना करूया नाही नाही एक भोजने एक मिनिट थांबा नाही नाही जमणार काय अरे मला सुट्टी नाहीये कसं करू मी एका दिवसात सगळं मॅनेज सर एका दिवसात करतात सगळे तुम्हाला तर 2 दिवस आहेत ना नाही नाहीये 2 दिवस माझ्याकडे मला एकच दिवस सुट्टी आहे दुसऱ्या दिवशी परत मला ऑफिसला यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी मॅनेज नाही करता येणार आहे मला सुट्टी असती तर मी केलं असतं आणि काय ना प्लॅनिंग शिवाय मी काही करत नाही सर मी आहे ना प्लॅनिंग करायला तुम्ही फक्त हो म्हणा बघा मी तुम्हाला नकाशा दाखवतो आता आपण इथे उभे आहोत हा इथे नकाशा दाखवताय तुम्ही बघा ना सर एवढं काय इथे आहोत आपण बरोबर आपण मोरगावला जाणार तिथून सिद्धटेक मग पाली थोडं खाली आलो महड आणि तिथून लगेच थेऊर झाले का? 5 गणपती पाच गणपती झाले ना आता 5 आणखी 3 मिळवले किती झाले 8 झाले झाले अष्टविनायक अरे भोजने थांबा जरा थांबा तुम्ही थांबा गणपती नका वाढवू थांबा जरा सर मी सगळं बेसिक सांगतोय सगळं रस्त्यात आहे हो तुम्ही कसं टेन्शन घेताय नको ना काय गरज झाले आहे अष्टविनायक झाले ना अष्टविनायक नाही नाही वनी नाही झालेत आपल्याला फक्त मोरगावला जायचंय हे वेगळी अष्टविनायक टूर अरेंज करून देता येत आपल्याला मी नाही करत आहे सर त्याने केलंय हो त्याने केलं सगळं प्लीज जाऊया ना अष्टविनायक होईल ना प्लीज वनिता- एकदा तर करूया ना अरे माझी सुद्धा इच्छा आहे ना मला सुद्धा यायचंय पण वेळ आहे का मला सांग अष्टविनायक दर्शन करण्यासाठी मला 8 दिवस सुट्टी काढावी लागेल मिळणार आहे का मला कुणी सांगितलं 8 दिवस लागतात अष्टविनायक करायला अहो 3 दिवसात होतात अष्टविनायक 3 दिवस हो मी लगेच बाळू भोजनाला सांगतो एक मिनिट, बाळू भोजने कोण आहे आता दादा माझा अरे शिकण्याचा दादा अरे पण प्रल्हाद आल्हाद नाही कोण होता तो नंतर प्रल्हाद ते आशुतोष नाही सर ते सगळे वेगळे हा दुसरा दादा हा टूर प्लॅनर आहे 1 नंबरचा टूर प्लॅनर म्हणजे कुठेही निघताना कपडे कुठले घ्यायचे बॅगा किती घ्यायच्या चपला कुठल्या घ्यायच्या कसं निघायचं काय निघायचं हे सगळ्याचं प्लॅनिंग तो करून देतो आपण फक्त घरातून बाहेर पडायचं तो परत आणून सोडतो एक मिनिट तर तो परत आणून सोडतो तर आपण बाहेर का निघायचं हसले मी तुमच्या जोकवर जाऊया ना अरे, जाऊया ना, logic please. म्हणून मी- अष्टविनायकचा योग जुळून आलाय प्लीज जाऊया ना अरे जाऊया नाही ना, नाही वनी please. एक मिनिट अजिबात काही योग बिग जुळून आलेला नाहीये या भोजनांनी मिळून योग जुळवून आणलेला आहे जे मला जमणार नाही मला नाही जमणार आहे मला सुट्टी नाहीये त्यामुळे मला जमणार नाहीये
नक्की नाही जमणार आहे? नाही जमणार आहे. नक्की नाही जमणार नाही जमणार आहे. मग मी एकटी जाते. ए ए ए वनिता जाते. वनिता जातीयस जा जा गाडी येते चालवता तुला गेलीस कधी एकटी आजपर्यंत कुठे जा जा एकटी कशी जाऊ? मॅडम माझ्याकडे आणखी एक प्लॅन काय? आहे. आपण नाहीतरी विश्वंभर काकांना ड्रायव्हिंगसाठी बोलणार होतो. हो. त्यांची स्वतःची गाडी हा. आहे. मग त्यांचीच गाडी करूया. आणि जर गाडी करणारच असाल स्वतंत्र तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला सोबत घ्या ना. म्हणजे तुम्हाला सोबत पण होईल आणि दर्शन पण होऊन जाईल. बेस्ट की मंजूला करायचं होतं अष्टविनायक. मी तिला सांगते ती येईल. मग तुम्ही काकाला फोन करा. अरे काकाला फोन करा. आपण काय लगेच काकाला फोन करा. एक मिनिट लगेच करतो आता. ए ए I'm ओय sorry. एक मिनिट भोजने ताई काय ताई सॉरी मी ते ओघात बोलून गेलो, माफ करा. काय म्हणालात? ताई म्हणाले अगं तुला मग म्हणू दे की भावासारखी विचारपूस करतात. म्हण की रे तू दादा. वनिता म्हण मला ताई. वनिता आई, काय झालं दादा? दादा ओके ना? भोजने 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 दादा पाणी देऊ? नाही नाही एवढं आपुलकीनं कोणी बोललं नाही ना कधी, त्यामुळे मला असं भरून आलं. ठीक आहे आई, दादा. एक सल्ला देऊ, हक्काचा सल्ला. आता तू मैत्रिणीला सोबत घेऊन जातेच आहेस ना, तर 3.5 शक्तिपीठ कर ना. संसारात बरकत येईल. अर्थात भाऊजींना चालणार असेल तर. भोजने बॉस आहे मी तुमचा. भाऊजी काय भाऊजी बरं थांबा ना. तू बस ना दादा, बस ना दादा. भोजने जरा थांबा आता जरा जास्त होते काय आपण अष्टविनायक टूर पर्यंत होतो ठीक आहे आता हे देवी दर्शन कुठून आलंय मध्येच करूया ना. हा मी नाही आणलंय सर, त्यानेच आणलंय. हो आणि आपली तिकडे पण ओळख आहे. तुळजापूरला सुद्धा माझा भाऊ आहे. खरं? हो चिकण्याचा भाऊ आहे ना, व्यंकट भोजने. अरे काय वाटेल ते बोलताय भोजने तुम्ही आता हा? जगात काय सगळीकडे ओळख आहे यांची. हे मला हा प्लॅन आवडलेला नाहीये तुमचा. आपण नंतर करूया देवदर्शन. हा हे असले काहीतरी आयडियाज देऊ नका. हो करूया ना. असं काय अरे करता? करूया म्हणजे काही वेळ आहे का तुझ्याकडे एकदाच होईल ना सगळं. काही गरज नाही जरा शांत राहा भोजने. काही मलाही तुमची आयडिया आवडलेली नाहीये. नाही, मला पण- काम सांगितलंय तेवढं करा बाकी मला काही तर सांगा. जवळजवळ प्लॅनिंग झालं होतं. म्हणजे मॅडम मला काय हा, म्हणायचं, तुम्ही इकडे या. अरे आता आपण गाडी केलीच आहे हा. ना, तर तुम्ही सगळ्या जितक्या तुमच्या मैत्रिणी अवेलेबल आहेत ना, त्या सगळ्यांना घेऊन करा ना. आपण ज्योतिर्लिंग पण करू. भोजने काय खरं? माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी आहेत त्यांचं पण खूप वर्षांचा प्लॅन आहे. रखडलाय नवरे नेतच नाहीयेत. सगळं- थांब एक मिनिट. 13-14 जण येतात. सावंत आहे, माळी तर येईलच, तिला आवडतं. अरे. कन्फर्म 14 जण येत. 14 जणी आहेत ना? हा. मग आपण विश्वंभर काकांना सांगू. त्यांच्याकडे 14 सीटर आहे, 20 सीटर आहे, 30 सीटर आहे. आपण 14 जण आहेत. 14 सीटर करूया ना. नाही नाही आपण 30 सीटर करूया. का म्हणजे साहित्य पण व्यवस्थित राहील आणि तुम्ही झोपून असं छान आराम कराल ना. शांत राहा जरा. थांबा ना तुम्ही शांत राहा. अरे, ते काय चालेल दादा. बोलतायत? दादा ऐक ना, हा. तुला एवढं सगळं माहितीये तर तू पण चल ना आमच्या बरोबर. वनी वनी थांब जरा. भोजने चालेल. अरे चालेल थांबा जरा एक मिनिट वनी बस मागे जरा. चालेल काय चालेल. ऑफिसमध्ये काम करता तुम्ही माझ्या. आपल्याला एक ऑफिस आहे तिथे आपल्याला काम असतं तिथला आपल्याला पगार मिळतो हे विसरताय का तुम्ही. आता तुम्ही माझ्या बरोबर येणार होता तेव्हा तुमचं काम कोण करणार होतं? भोजने करणार. हे करणार होते ना. मग आता त्यांचं काम तुम्ही करा ना. दादा माझ्या बरोबर येणार अरे, boss आहे मी. दादा अरे. येशील ना माझ्या बरोबर? किती दिवस लागतील आपल्याला? आता अष्टविनायकाचे 3 एका महिन्यात होईल सगळं पूर्ण. ओ होय अरे एक मिनिट. हो. Confirm? वनिता 1 महिना नसतील ते. 1 महिन्याची सुट्टी मंजूर करा. वेडी आहेस का वनिता काही काय बोलतेस. 1 महिना मी नाही देणार आहे सुट्टी अजिबात. स्वतः तर मनोभावे काही केलं नाही, दुसरा करतोय त्यालाही करू द्यायचं नाही. भोजने मला सगळं मान्य आहे पण प्रत्येक गोष्टीत गाणं गाण्यासारखं काय मला सांग. काही झालं की गाणं गाण्यासारखं काय मला सर सांग. मला भरून आलंय. भरून आलंय हे मला सर देवाचं बोलावणं आलंय. मला जाऊ द्या सर. मला सर आता थांबवू नका. ताई आपण कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत सगळे देव करूया. चालेल. जा जा सगळं करा. पुढे जाऊन नेपाळला पण जा. हो चालेल. ताई पशुपतीनाथ, मुक्तीनाथ, दक्षिणकाली असं सगळं तिकडे करता येईल आपल्याला. आणि तिकडे माझा भाऊ आहे त्याला सांगू आपण व्यवस्था करायला. इथे पण तुझा भाऊ आहे दादा. आपला भाऊ सगळीकडे आहे. सगळीकडे आहे. त्याचं नाव काय आहे? थापा भोजने. भोजने काय नाव आहे भावाचं. थापा भोजने. मला तुमचे सगळे भाऊ थापा भोजनेच का वाटतात. दादा इग्नोर इग्नोर काय इग्नोर काय वाटेल ते बोलतोय तो माणूस आणि तू लगेच विश्वास ठेवतीयस. बरोबर आहे. अरे ह्यांचा भाऊ म्हणजे काय कांजणे आहे का सगळीकडे असायला. इग्नोर चला दादा निघूया लगेच जा. निघूया म्हणजे वनिता अगं हे बघ तू आता चालली आहेस असं जाऊ नकोस. मी सर, नाहीये. हा काय ताई, तू ये. वनिता ऐक. सर हे बघा काय? ह्या 2 अत्यंत महत्वाच्या फाईल्स आहेत. हं. MJ अँड MJ खूप मोठी कंपनी आहे. उद्या त्यांचं ऑप्शन आहे. हं. 5 इम्पॉर्टंट प्रोजेक्ट ते लिलावाला काढणार आहेत तर आपल्याला ते 5ही घ्यायचे आहेत. ओके सर. आणि सर मी नसताना कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. बस तेवढं करा. ओके सर चलताई देताई मी घेतो. वने भोजने येस.
कुठे कुठे फिरवून आणलं तुम्ही आम्हा सगळ्यांना प्रहसनातनं. वा. विचारूया हास्यरसिकांना त्यांना ही भोजनेंची फॅमिली ट्री कशी वाटली आहे. प्रसाद सर. फार छान, फार इंटरेस्टिंग विषय होता. भोजने, तुझा एक भाऊ खूप सुंदर कमेंट्स पण देतो म्हणे. त्याला बोलवलं असतं बघ, जरा बोलत आला 5 मिनिटं जाऊन येतो. नाही, मजा आली. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि ज्या पद्धतीने ती ट्विस्ट झाली ती इतकी स्विफ्टली झाली की त्याची फार मजा आली. म्हणजे कधी टांगा पलटी झाली पीपी तुझी ते आम्हाला कळलंच नाही. आणि वनी ते पण मला आवडलं. चलानापासून चलानापर्यंतचा जो प्रवास होता. भोजा, ते मधलं दशावतारातलं फक्त म्युझिक का, ते गायलं का नाहीस तू ते मधलं? नाही, तो फक्त प्रवेश होता त्यामुळे गाणं मिळत नव्हतं. हां, पण त्याच्यासाठी आमचे कान तरसले होते तुझं गाणं ऐकायला. ते ऐकलं असतं अजून बाहेर आली असती, पण हेही नसते. थोडके मजा आली. इंटरेस्टिंग. सई. धमाल परफॉर्मन्स. भोजने, तुझं गाणं ऐकायला आम्हाला खूप आवडतं आणि आज खूप दिवसांनी ते ऐकायला मिळालं, त्याच्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली. पीपी आणि वनी, तुमची केमिस्ट्री अफाट आहे आणि छोट्या छोट्या रिॲक्शन्स ज्या होत्या त्या तुम्ही फार मोठ्या केल्या. तुमच्यामुळे त्या मोठ्या झाल्या आणि आम्हाला खूप मजा आली. थँक्यू.